नमस्कार शेतकरी बंधूंनो, या यूट्यूब चॅनल आप सगळ्यांचं स्वागत आहे. जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. आपण मग आज कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाव चला तर बघूया. खानदेशात कापूस प्रक्रिया रखडत, कापसाची आवक कमी, उद्योजकही सावध भूमिकेत. जळगाव खानदेशात कापूस आवक कमी आहे. शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारातील आवकेनंतर वर काहीचा परिणाम दिसत आहे. दुसरीकडे जिनिंग प्रेसिंग कारखान्यात कापूस प्रक्रिया रखडत सुरू आहे. खानदेशात यंदा काही कारखानदारांनी कारखाने सुरू केले नाहीत. अद्याप 30% जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत, तर काही आघाडीचे कारखाने सुरू आहेत, पण तेथेही प्रक्रिया 100% क्षमतेने सुरू नसल्याची स्थिती आहे. कापूस बाजार अस्थिर झाल्यानेही काही कारखानदारांनीही सावध पत्रिका घेतल्या आहे. कापसाची खेडा किंवा थेट खरेदी खानदेशात केली जाते. ही खेडा खरेदी दिवाळी कोजागिरी पौर्णिमेच्या काळात गती घेते, पण यंदा दसरा व आता दिवाळी सणही पावसातच गेला. यामुळे कापसाचा दर्जाही खराब झाला आहे. कापूस वेचणीनंतर येताच कापसाचा धुमाकूळ वाढला, त्यामुळे कापसाची आवकही कमी होती. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदीही रखडत सुरू होती. दिवाळीच्या काळातही कापूस प्रक्रिया रखडत सुरू होती. त्यात बाजार अस्थिर आहे. यामुळे या कारखानदारांनी यंदा कारखाने सुरूच केले नाहीत. 30% कारखाने बंद आहेत. कापसाची आवक कमी आहे, तसेच जोखीम घेण्यास कारखानदार तयार नाहीत. खानदेशात सुमारे 113 जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. त्यात कापसातून सरकी व रुई तयार केली जाते. हे कारखाने सर्वत्र खाजगी व्यवस्थापनाचे आहेत. यात काही कारखाने वित्तीय व अन्य अडचणीमुळे बंद आहेत. सुमारे 85 कारखाने खानदेशात कापसावर प्रक्रिया करीत आहेत. एका कारखान्यात रोज किमान 800 ते 90 क्विंटल कापसाची गरज आहे, पण कमाल कारखाने 100% क्षमतेने सुरू नसल्याने कापसाची गरज यंदा कमी आहे. तसेच शासकीय केंद्रात तर कापसाची आवक सुरू झाल्याने खाजगी बाजारातही आवक कमी झाली आहे. कापसाच्या पिकाची मोठी हानी नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या प्रादुर्भावामुळे होत आहे. पूर्व हंगामी कापसासह कोरडवाहू कापूस उत्पादन कमी येत आहे. खानदेशात दरवर्षी 22 ते 24 लाख कापूस गाठींची एक गाठ 170 किलो रुई केली जाते. परंतु मागील 2-3 हंगाम कापूस गाठीचे उत्पादन खानदेशात कमी येत आहे. यंदाही या उत्पादनात फटका बसेल असे दिसत आहे. तर मित्रांनो, आता कापूस भाव बघूया. बाजार समिती अमरावती अवकाले 65 क्विंटलची किमान दर आहे 7,100 रुपये, कमाल दर आहे 7,375 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,237 रुपये. बाजार समिती भद्रावती अवकाली 1,067 क्विंटलची किमान दर आहे 7,350 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,705 रुपये. बाजार समिती समुद्रपूर अवकाली 4,347 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,500 रुपये. बाजार समिती हिंगणा जात आहे 8,401 मध्यम स्टेपल अवकाली 118 क्विंटलची किमान दर आहे 7,899 रुपये, कमाल दर आहे 7,020 रुपये, 8,020 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8,012 रुपये. बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड अवकाली 1,646 क्विंटलची किमान दर आहे 7,690 रुपये, कमाल दर आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,865 रुपये. बाजार समिती घाटंजी जात आहे LRA मध्यम स्टेपल अवकाली 1,000 क्विंटलची किमान दर आहे 6,950 रुपये, कमाल दर आहे 7,470 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये. बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली 2,754 क्विंटलची किमान दर आहे 7,789 रुपये, कमाल दर आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,789 रुपये. बाजार समिती अकोला वर्ग मंजूर जात आहे लोकल अवकाली 1,415 क्विंटलची किमान दर आहे 7,738 रुपये, कमाल दर आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,789 रुपये. बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली 1,581 क्विंटलची किमान दर आहे 7,300 रुपये, कमाल दर आहे 7,440 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,370 रुपये. बाजार समिती देवगाव राजा जात आहे लोकल अवकाली 700 क्विंटलची किमान दर आहे 7,100 रुपये, कमाल दर आहे 7,350 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,250 रुपये. बाजार समिती परोरा जात आहे लोकल अवकाली 408 क्विंटलची किमान दर आहे 7,300 रुपये, कमाल दर आहे 7,575 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,450 रुपये. बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली 150 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 7,350 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,250 रुपये. बाजार समिती सिंधी सलू जात आहे लांब स्टेपल अवकाली 1,700 क्विंटलची किमान दर आहे 7,650 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,780 रुपये. बाजार समिती बारावती जात आहे मध्यम स्टेपल अवकाली 1 क्विंटलची किमान दर आहे 6,000 रुपये, कमाल दर आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,000 रुपये. बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली 7,400 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये,
सर्वसाधारण राईस 17,830 रुपये. बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाळी 280 क्विंटलची. किमान राईस 7,000 रुपये, कमाल राईस 8,060 रुपये, सर्वसाधारण राईस 7,900 रुपये. बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाळी 1,550 क्विंटलची. किमान राईस 7,000 रुपये, कमाल राईस 7,615 रुपये, सर्वसाधारण राईस 7,450 रुपये. तर मित्रांनो, हे काही आजचे भाव होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.